नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला टॉपिक म्हणजे नदीच्या काठावरील शहरे, त्याच्यानंतर भारतातील महत्त्वाचे धरणे व प्रकल्पे, त्याच्यानंतर पहा नदी प्रकल्प व त्याचे स्थळ म्हणजे त्याचे जे काही ठिकाण आहे हे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बाकीचे जे काही भारतातील सरोवरे, त्याच्यानंतर भारतातील महत्त्वाचे धबधबे, शिखरे, त्याच्यानंतर भारतातील प्रमुख शिखर रांगा, त्याच्यानंतर थोडक्यात पण महत्त्वाचे आणि भारतातील प्रमुख बंदरे हे दुसऱ्या घटकामध्ये पाहणार आहोत। हा जो आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पहिले दोन घटक सांगितले तेच घटक या ठिकाणी पाहणार आहोत। दुसरा आपला जो व्हिडिओ येईल तो दुपारी 12 वाजता येईल, त्यामध्ये हे सर्व सांगितलं जाईल। तर पहा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त शिखरापर्यंत या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की जे काही जी के आहे, मराठी आहे, गणित, बुद्धिमत्ता हे बाकीच्या सुद्धा चालेल का? तर गणित, मराठी, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि जे काही तुमचं मराठी ग्रामर असतं हे सर्व पदासाठी योग्य असतं, म्हणजे सर्वच पदासाठी हे विचारलं जातं। त्यामुळे जे काही जी के तुम्ही करत आहात ते सर्व पदासाठी असणार आहे। त्यामुळे पोलीस भरती जरी करत असाल तरी पण हेच आहे। TATचा जो दुसरा पेपर यालासुद्धा हेच विचारलं जातं। जे ग्रुप डीचा पेपर यालासुद्धा PSI ST या भरतीलासुद्धा म्हणजे जी के, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता हे जे टॉपिक असतात हे सर्वांसाठी सारखेच असतात। काठिण्य पातळी थोडीशी कमी जास्त होऊ शकते, परंतु हे जे काय असतात हे सर्वांसाठी सारखे असतात। पुढे पहा, भारतात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कुठली? तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी आहे। परंतु जर प्रश्न असा आला की भारतातील सर्वात लांब नदी कुठली, तर ती गंगा। परंतु भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पहा, भारतामध्ये बऱ्याच नद्या अशा आहेत की ज्या पूर्व वाहिनी आहेत, काही पश्चिम वाहिनी आहेत, काही दक्षिण वाहिनी आहेत। तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सुद्धा यावर प्रश्न विचारला जातो। तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कुठली, तर ती आहे नर्मदा। भारतात सर्वात मोठे खोरे कुठले? तर भारतात सर्वात मोठे जे काही खोरे आहे ते आहे गंगा नदीचे खोरे, हे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे। भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आकारमानाने सर्वात मोठे कुठले? तर गोदावरी नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे। भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे कुठले? तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे जे काही खोरे आहे ते आहे गोदावरी नदीचे खोरे। आणि भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी कुठली? तर सिंधू नदी ही भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। भारतातील सर्वात मोठी हिमनदी कुठली? तर भारतातील सर्वात मोठी हिमनदी सियाचीन नदी। हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। भारतातील सर्वात मोठी हिमनदी कुठली? तर सियाचीन नदी ही भारतातील सर्वात मोठी हिमनदी आहे। भारतातील नद्या व त्या काठावरील शहरे आपण पाहणार आहोत। या टॉपिकवर 100% प्रश्न विचारला जातो। आता पहा, नदी आणि शहर। गंगा नदीवर हरिद्वार, कानपूर, पटना आणि वाराणसी। तर पटना ही कुठल्या राज्याची राजधानी? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। हरिद्वार, कानपूर, पटना आणि वाराणसी। तर या ठिकाणी पहा, हे गंगा नदीच्या काठावरील शहर आहेत। आता गोमती नदीच्या काठावर लखनौ शहर आहे, जे की उत्तर प्रदेशची राजधानी। गोमती या नदीच्या काठावर लखनौ शहर आहे, जे की उत्तर प्रदेशची राजधानी। सिंधू नदीच्या काठावर लेह हे शहर आहे, सिंधू नदीच्या काठावर लेह हे शहर आहे। तर सतलाज नदीच्या काठावर पहा फिरोजपूर आणि लुधियाना, जे की पंजाब राज्यामधले शहर आहेत। पहा, सतलाज नदीवर फिरोजपूर आणि लुधियाना हे शहर आहेत। तापी नदीच्या काठावर भुसावळ आणि सुरत हे महत्त्वाचे शहरे आहेत। तापी नदीच्या काठावर भुसावळ आणि सुरत हे महत्त्वाचे दोन शहरे आहेत। महानदीच्या काठावर कटक आणि संबळपूर हे शहरे आहेत। हा विचारलेला प्रश्न आहे। महिला बालविकास संरक्षण अधिकारी 2014 औरंगाबादमध्ये विचारलेला प्रश्न आहे की प्रश्न असा होता की कटक हे शहर कुठल्या नदीच्या काठावर बसलेले? तर कटक हे शहर महानदीच्या काठावर बसलेले। विद्यार्थी मित्रांनो, जे काही जीकेचे क्वेश्चन असतात हे कुठल्याही परीक्षेला कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। म्हणजे हे जे काही जीकेचे क्वेश्चन जे आहेत मी ग्रुप डीच्या दृष्टिकोनातून नाही तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जातात। कुठलेही जीके वाचा तुम्ही, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं। आता महानदी कटक नदीच्या काठावर आहे, तर ते सबळपूर। त्याच्यानंतर पहा, आता महानदीच्या काठावर कटक आणि सबळपूर हे दोन शहरे आहेत। कृष्णा नदीच्या काठावर मिरज, वाई, कराड, गंगाखेड, राजमुंद्री। आता राजमुंद्री जे आहे ते आंध्र प्रदेश राज्यात आहे। सांगली आणि विजयवाडा हे कृष्णा नदीच्या काठावरील शहरे आहेत। मुशी नदीच्या काठावर हैदराबाद शहर आहे, हे कुठल्या राज्याची राजधानी? तर ही तेलंगणा राज्याची राजधानी। हैदराबाद तेलंगणाची राजधानी हे जे शहर आहे ते मुशी नदीच्या काठावर बसलेलं शहर आहे। कुठल्या? मुशी नदीच्या काठावर। चंबळ नदीच्या काठावर कोटा हे शहर आहे। हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की कोटा हे शहर कुठल्या नदीच्या काठावर बसलेले?
तर कोटा हे शहर चंबळ या नदीच्या काठावर बसलेले आहे. सुवर्णरेखा नदीच्या काठावर जमशेदपूर शहर आहे. भारतातला पहिला लोह पोलाद कारखाना जमशेदपूर या ठिकाणी झाला होता. हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे. पहा, भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना जमशेदपूर या ठिकाणी सुरू झाला असून जमशेदपूर हे शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे? तर जमशेदपूर हे शहर आहे मित्रांनो सुवर्ण नदीच्या काठावर आहे. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर जमशेदपूर शहर आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काय आपण कुठलाही टॉपिक असो परीक्षाभिमुखच आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी टाईमसुद्धा वाचावा आणि अत्यंत परीक्षाभिमुख अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो. तर पहा, त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे ज्याही वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आता नदी शहर दुसरी पहा, त्याच्यानंतरची नदी आहे यमुना. आता यमुना नदीच्या काठावर दिल्ली आणि आग्रा हे शहर आहे. आग्रा जे काही शहर आहे ते उत्तर प्रदेशमधलं शहर आहे. आता यमुना नदीच्या काठावर दिल्ली. आता दिल्ली ही भारताची राजधानी, तर 1911 मध्ये दिल्ली ही भारताची राजधानी झाली. त्यापूर्वी भारताची राजधानी कुठली होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. म्हणजे 1911 मध्ये दिल्ली या शहराला भारताचा राजधानीचा दर्जा देण्यात आला, तर त्याच्या अगोदर भारताची राजधानी कुठली होती हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आता शरयू पहा, शरयू आणि घागरा एकच आहे. पहा, मागच्या वेळेस मी हा प्रश्न घेतला होता की अयोध्या हे शहर कुठल्या नदीच्या काठावर आहे, तर त्या ठिकाणी मी घागरा ऑप्शन दिलं होतं, शरयू दिलं नव्हतं. बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज झाले होते. ते म्हणले की अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठावर आहे, परंतु शरयू नदीलाच घागरा असे म्हणतात. म्हणजे शरयू नदीचं दुसरं नाव घागरा आहे. म्हणजे जे काय अयोध्या शहर आहे शरयू आणि घागरा या नदीच्या काठावर बसलेले आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. ब्रह्मपुत्रा, तर पहा ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावर गुवाहाटी आणि दिब्रुगड जे की आसाममधले शहर आहेत. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर गुवाहाटी आणि दिब्रुगड हे दोन शहर बसलेले आहेत. आता झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर बसलेले आहे. झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर बसलेले आहे. आता नर्मदा नदीच्या काठावर पहा जबलपूर आणि भरूच हे जे की गुजरातमधलं शहर आहे. भरूच जे शहर आहे ते गुजरातमधलं शहर आहे. तर नर्मदा नदीच्या काठावर जबलपूर आणि भरूचा हे दोन शहर बसलेले आहेत. आता साबरमतीच्या काठावर पहा, साबरमती विशेषतःने जे काय महात्मा गांधी यांनी जे काय दांडी यात्रेची सुरुवात केली होती ती साबरमती या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे हे विशेष लक्षात ठेवायचे आहे. साबरमती नदीच्या काठावर अहमदाबाद शहर आहे, गुजरात राज्यामधलं शहर आहे आणि अहमदाबाद शहर आहे जे की भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखलं जातं, तर ते साबरमती नदीच्या काठावर आहे. आता गोदावरी नदीच्या काठावर पहा नाशिक, पैठण, नांदेड. गोदावरी नदीच्या काठावर पहा नाशिक, पैठण, नांदेड आणि कोपरगाव आणि गंगाखेड हे जे काही शहर आहे हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. आणि गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून ही पूर्व वाहिनी आहे. पहा, महाराष्ट्रातल्या नद्या पूर्व वाहिनी कुठल्या, पश्चिम वाहिनी कुठल्या, दक्षिण वाहिनी कुठल्या यावर 100% प्रश्न विचारले जातात. नदीचे उगमस्थान, नदीच्या उपनद्या यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर पहा, गोदावरी नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीलाच ऊर्ध्वगंगा आणि दक्षिण भारताची गंगा असे सुद्धा या गोदावरी नदीचा उल्लेख केला जातो. तर या नदीच्या काठावर पहा नाशिक, पैठण आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. तर नाशिक, पैठण, नांदेड, कोपरगाव आणि गंगाखेड हे जे काही शहर आहे हे गोदावरी नदीच्या काठावर बसलेले शहर आहेत. आता भीमा नदीच्या काठावर पहा पंढरपूर शहर आहे. भारताचे पहा या ठिकाणी पंढरपूर हे शहर खूप महत्त्वाचं आहे, कारण की या ठिकाणी पहा विठ्ठलाचं मंदिर असल्यामुळे हे महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळे यावर खूप वेळेस प्रश्न विचारला आहे की पंढरपूर हे शहर कुठल्या नदीच्या काठावर बसलेले आहे, तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर बसलेले आहे. कधी कधी तुम्हाला ऑप्शन भीमा नदी देतात, त्या ठिकाणी चंद्रभागा दिलं जाईल, तर त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. पहा, भीमा नदीनेच पंढरपूर या ठिकाणी चंद्रासारखा आकार धारण केलेला असल्यामुळे भीमा नदीला पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. पंढरपूर हे शहर भीमा आणि चंद्रभागा जरी म्हणलं तरी एकच असणार आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा कावेरी. आता कावेरी नदीच्या काठावर पहा श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली आणि हुगळी नदीच्या काठावर कोलकाता हे शहर आहे. कोलकाता हे पश्चिम बंगालची राजधानी. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. हुगळी हे शहर जे आहे कोलकाता जे काही शहर आहे ते हुगळी नदीच्या काठावर बसलेले आहे. आणि हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका कुठली, तर गंगा नदीची सर्वात मोठी जे काही वितरिका आहे ते हे हुगळी नदी. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण पहा गंगा नदी भारतातली सर्वात लांब नदी आहे, त्यामुळे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जी काही हुगळी नदी आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि हुगळी नदीच्या काठावर कोलकाता हे शहर बसलेले. आता आपण पाहूयात भारतातील महत्त्वाचे धरणे व प्रकल्प. आता पहा, आता गंगा नदीवर कुठला प्रकल्प आहे, फराक्का प्रकल्प आणि तिहेरी प्रकल्प आहे. तर फराक्का प्रकल्प आहे तो फराक्का पश्चिम बंगाल राज्यामध्ये, त्याच्यानंतर तिहेरी पश्चिम बंगाल आणि उत्तरांचल. आता गंडक हा गंडक नदीच्या काठावर आहे, तर तो उत्तर प्रदेश राज्यामध्ये. कोशी नदीच्या काठावर कोशी हा प्रकल्प आहे तो बिहार राज्यामध्ये. आणि
बिहारचे दुःख अश्रू म्हणून कुठल्या नदीचा उल्लेख केला जातो, तर कोशी नदीचा उल्लेख हा बिहारचे दुःख अश्रू म्हणून केला जातो. पुढे पहा दामोदर नदी, तर दामोदर नदीच्या याच्यावर पहा दामोदर खोरे आहे ते झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यामध्ये. चिनाब, आता चिनाब जी काही नदी आहे त्यावर सलाल हा प्रकल्प आहे, त्यामध्ये जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. बियास हा प्रकल्प बियास नदीच्या काठावर असून तो पोक पंजाब राज्यामध्ये. सतलाज, आता हा खूप वेळेस विचारलेला आहे पहा भाकरा नांगल प्रकल्प कुठल्या नदीवर आहे, तर हा भाकरा नांगल प्रकल्प हा सतलाज नदीवर, हा विशेषताने तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. भाकरा नांगल प्रकल्प हा सतलाज नदीवर असून तो भाकरा हिमाचल प्रदेश आणि नांगल पंजाब. कधी कधी प्रश्न असा विचारला जाईल की भाकरा नांगल हा प्रकल्प कुठल्या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे, असे स्वरूपाचे प्रश्न PSI STI भरतीला विचारले जाऊ शकतात. तर भाकरा नांगल प्रकल्प हा जो काही पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्याचा संयुक्त प्रकल्प असून तो सतलाज नदीच्या काठावर आहे. आता नर्मदा नदीच्या काठावर पहा सरदार सरोवर हे नर्मदा नदीच्या काठावर आहे, जे की गुजरात राज्यामध्ये. आता तापी नदीच्या काठावर पहा काकरापारा आणि उकाई हे दोन प्रकल्प आहेत. तापी नदीच्या काठावर पहा काकरापारा आणि उकाई हे दोन प्रकल्प आहे. उकाई खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, तर काकरापारा गुजरात राज्यामध्ये आणि उकाई सुद्धा गुजरात राज्यामध्ये, हा सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचे. जेवढे काही क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात तेवढेच क्वेश्चन मी आपल्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करत असतो. तुम्ही बाकीचे सुद्धा व्हिडिओ पहा, त्यामध्ये जेवढे काही परीक्षाभिमुख प्रश्न असतील तेच मी या ठिकाणी टाकत असतो. कारण की पहा कमी वेळामध्ये जास्ती अभ्यास आणि इफेक्टिव्ह अभ्यास, कारण की जीकेचा जो काय आवाका आहे खूप मोठा आहे, त्यामुळे जीकेमधलं आपल्याला कुठले टॉपिक महत्त्वाचे हे जर समजलं तर आपल्याला जीकेमध्ये 100% मार्क येऊ शकतात. आता पहा भीमा नदीच्या काठावर भीमा प्रकल्प आहे. उजनी धरण हे सुद्धा आहे ते सोलापूरमध्ये. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की उजनी हे धरण कुठल्या जिल्ह्यामध्ये, तर उजनी हे धरण पहा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आता कावेरी नदीच्या काठावर कुठला प्रकल्प, कृष्णराज सागर प्रकल्प हा कावेरी नदीच्या काठावर आहे, तो कर्नाटक राज्यामध्ये. तुंगभद्रा प्रकल्प आहे तुंगभद्रा नदीच्या काठावर, तो आहे पहा हॉटस्पॉट कर्नाटक राज्यामध्ये. त्याच्यानंतर पहा पेरियार हा इंदुकी प्रकल्प आहे केरळ राज्यामध्ये, आणि पेरियार हा एक अभयारण्य सुद्धा आहे, ते हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुढे पहा मयूराक्षी नदी पहा मयूराक्षी नदीच्या काठावर मयूराक्षी हा प्रकल्प आहे, तो पश्चिम बंगाल राज्यामध्ये. रामगंगा नदीवर रामगंगा प्रकल्प आहे, तो गढवाल उत्तरांचल राज्यामध्ये. घटप्रभा खूप वेळेस विचारलेला आहे, घटप्रभा नदीच्या काठावर धुपदल कर्नाटक राज्यामध्ये. मलप्रभा हा प्रकल्प आहे बेळगाव जिल्हा याच्या ठिकाणी पहा जळगाव जिल्हा आणि कर्नाटकमध्ये, बेळगाव जिल्ह्यामध्ये कर्नाटक आहे. आणि बेळगाव हा प्रकल्प तुम्हाला असा विचारला जाईल की बेळगाव सीमा प्रकल्प हा कुठल्या दोन राज्यातला ज्वलंत प्रश्न आहे, तो कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यामधला हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला सीमावाद चालू आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यामुळे हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे पहा शरावती नदीच्या काठावर शरावती आहे, तर पहा जो कर्नाटक राज्यामध्ये. तवा नदीच्या काठावर तवा प्रकल्प आहे, जिल्हा होशिंगाबाद मध्य प्रदेश राज्यामध्ये. आणि जे काय आपली चलनी नोट आहेत या नोटाचा जो काही कागद बनला जातो होशिंगाबाद या शहरामध्ये बनला जातो, जो की मध्य प्रदेश राज्यामध्ये. कधी प्रश्न विचारला जाईल की जे काय आपल्या नोट आहेत कागद बनविण्याचा कारखाना कुठे आहे, तर होशिंगाबाद मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. आता रिहाद प्रकल्प रिहाद नदीच्या काठावर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही बाकीचे आता हे जे काही प्रकल्प याच व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया, म्हणजे बाकीचा दुसरा भारतातील सरोवरे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर पहा या ठिकाणी जर पाहिलं पहा नदी आणि प्रकल्प. आता चंबळ नदीच्या काठावर गांधीसागर, जवाहर सागर, राणा प्रताप सागर खूप महत्त्वाचा आहे. तर राणा प्रताप सागर हा मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यामध्ये असलेले प्रकल्प आहेत. महानदीच्या काठावर पहा हिराकुंड धरणे, हे सुद्धा खूप वेळेस विचारलेले. तर हिराकुंड धरणे ओरिसा राज्यामध्ये. महानदीवर हिराकुंड धरणे भाकरा नांगल आणि हिराकुंड हे खूप वेळेस विचारलेले प्रश्न आहेत. महानदीवर पहा हिराकुंड धरणे ओरिसा राज्यामध्ये. गोदावरी नदीच्या काठावर जायकवाडी प्रकल्प आहे, तो पैठण महाराष्ट्र म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. आणि पोचमपंड हा जो आहे तो आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढे पहा कृष्णा नदीच्या काठावर कृष्णा, नागार्जुन सागर आणि उधर्व कृष्ण हे धरण आहे, ते पहा धोम महाराष्ट्र, नदीकोंडा आंध्र प्रदेश आणि नारायणपूर व आलमट्टी कर्नाटक राज्यामध्ये. आणि श्रीशैलम हा सुद्धा प्रकल्प कृष्णा नदीवर आहे, तो आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. कोयना नदीच्या काठावर पहा कोयना प्रकल्प आहे, तो महाराष्ट्र राज्यामध्ये. आता कोयना नदीला महाराष्ट्राचे जे काही भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हणून ओळखलं जातं. यामध्ये पहा कन्फ्यूज व्हाल, प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून कुठल्या नदीचा उल्लेख केला जातो, तर पहिलं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी देताल पहा गोदावरी. तर त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी जर विचारलं तर महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना नदीचा उल्लेख केला जातो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता पहा पूर्णा नदीवर पूर्णा आहे, जो महाराष्ट्र राज्यामध्ये. बार्गी नदीवर बार्गी धरण जिल्हा जबलपूरमध्ये. पनामा नदीवर पनामा प्रकल्प आहे, जिल्हा या ठिकाणी पहा पंचमहाल आणि गुजरात राज्यामध्ये. त्याच्यानंतर पहा करजन हा चितगड जळगावमध्ये.
आता पहा भाद्रा कर्नाटक राज्यामध्ये. तर पहा जे काही मी तुम्हाला शेवटचे सांगणे, कोयना जो काही कोयना लक्षात ठेवा, त्याच्या खालची जी आहे ती आतापर्यंत विचारलेली नाहीत आणि विचारले सुद्धा जाणार नाहीत. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फक्त तुमची माहिती म्हणून, फक्त एक तुमचं वरवर रिव्हिजन म्हणून या ठिकाणी जे काही हे 4 जे तुम्हाला सांगितले हे तुमच्या लक्षात नाही राहिले तरी चालतील, परंतु ज्यावर मी ट्रेस दिला होता, ज्यावर तुम्हाला सांगितलं होतं की हे खूप महत्त्वाचे आहे, त्यावर तुम्हाला या ठिकाणी लक्ष जास्तीत जास्त केंद्रित करून त्या ठिकाणी तुम्हाला ते पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता तुम्हाला एकदा हेच सांगेल की हे जे काही मी व्हिडिओ जे काही बनवते खूप इम्पॉर्टंट आणि परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असलेले व्हिडिओ आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो काही आपला हा जो काही बाकीचा जो काही उर्वरित भाग आहे भारतातील सरोवरे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज दुपारा 12 वाजता अपलोड करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा. तर या ठिकाणी आपण थांबूयात. तुमचं काय मत आहे व्हिडिओविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता. काही सजेशन असेल तर सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.